नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज मी तुमच्यासाठी अगदी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. वेस्टपासून बेस्ट अशी एक रेसिपी आहे आपली. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच लोक माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब मात्र करत नाही, लाईक आणि कमेंट तर मात्र अजिबातच करत नाही. तर प्लीज माझ्या रेसिपी खूप चांगल्या असतात, तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा. चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, ही वेस्टपासून बेस्ट अशी मिठाई बनवलेली आहे. तर ती कशी बनवायची, कशापासून बनवायची, तर त्यासाठीच हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बऱ्याच वेळा बरेच लोक तूप घरात काढतात, म्हणजे घी घरात काढतात ना, तर त्याच्यापासूनच ही रेसिपी बनवलेली आहे. तर तूप कसं काढायचं, हे गिरगाईचं तूप आहे, तर ते कसं काढायचं त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. 4-5 प्रकारे मी तूप तुम्हाला काढून दाखवलेले, सगळे व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघा. तर त्यापासून उरलेली ही तुपाची बेरी आहे. आणि जे ताक उरतं ना, त्याच्यापासून जे पनीर बनवलं होतं ना, तर ह्या दोनच साहित्यामध्ये आपण आज ही मिठाई बनवणार आहोत. तर अगदी तुम्ही मार्केटला सुद्धा तुम्हाला अशी मिठाई भेटणार नाही आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही की आपण ह्या उरलेल्या शिल्लक पदार्थांपासून ही मिठाई बनवलेली आहे. बरेच लोक हे राहिलेलं शिल्लक काही लोक ती बेरी खातात पण काही लोक टाकून देतात. तर त्यापासूनच आपल्याला ही मिठाई बनवायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, तर थोडंसं जे पनीर आणि थोडीशी बेरी हे दोन्ही मिक्स करून आपल्याला मिक्सरला एकदम बारीक दळून घ्यायचं आहे. तर फक्त जेव्हा तुम्ही बेरी दळतात त्याला तूप सुटतं, ती चांगली बारीक होत नाही. म्हणून अशा प्रकारे दोन्ही मिक्स करून दळून घ्यायचं आहे. दोन्ही एकत्र करून आधी ठेवलं तरी चालेल किंवा असं थोडं थोडं घेऊन तुम्ही दळू शकता. तर आता ते सगळं दळल्यानंतर मी एका कढईत टाकून घेतलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे हे पातळ झालेलं आहे. कारण पनीर हे कोरडं असतं आणि बेरीला थोडंसं तूप असतं. आता हे पूर्ण कोरडं होईपर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. अगदी गोळा होईपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे. 7 ते 8 मिनटं लागतात याला कोरडं व्हायला. तर बघा, अशा प्रकारे कोरडं झालं पाहिजे. तर 7 ते 8 मिनटानंतर अगदी कढईच्या बाजूला तो सुटतो, म्हणजे आपला हे शिजलेलं असतं चांगलं. बघा, हे असं कोरडं झालं पाहिजे, म्हणजे ज्या पनीरमध्ये थोडंसं पाणी असतं ना, तर ते पूर्ण कोरडं झालं पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथे 1/2 किलो इथे मी खडी साखरची पावडर आहे, ती बाजारात मिळते. तर ही पतंजलीची आहे, तर ती टाकलेली आहे. तुम्ही नॉर्मल साखर टाकू शकता, पण ही साखर थोडीशी कमी गोड असते म्हणून मी 1/2 किलो घेतलेली आहे. आणि तुम्ही फक्त जी नॉर्मल आपली साखर असते ना, ती फक्त 200 ग्रॅम टाका. कारण पनीर आणि बेरी ही बऱ्यापैकी गोड असते, कारण त्याच्या बेरीमध्ये पण गोडवा असतो. त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी वापरा. खूप जास्त साखर जर वापरली ना, खूप गोड होईल. आता हे बघा, साखर टाकल्यानंतर पातळ झालेलं आहे. तर याला पण 7 ते 8 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर चांगलं शिजून घ्यायचं आहे, कोरडं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काही आपण यामध्ये हे टाकणार आहोत. तर 1 वाटी मी काजूची पावडर बनवलेली आहे, ती टाकून घ्यायची आहे. पटकन कोरडं होतं आणि आपली बर्फी पण खूप छान होईल. अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि अर्धी वाटी मिल्क पावडर. आता हे सगळं टाकल्यानंतर बघा, पटकन कोरडं होईल आणि मिठाई पण पटकन तयार होते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, एकजीव करून घ्यायचं आहे. पण मीडियम गॅसवरच करायचं. गॅस मात्र कुठेही फास्ट खूप ठेवायचा नाही आणि खूप कमीसुद्धा ठेवायचा नाही. मिल्क पावडर आणि काजूनी ही पटकन कोरडी होते आणि मिठाई लवकर तयार होईल आपली. आणि टेस्ट तर तुम्ही काही विचारूच नका, अगदी भन्नाट अशी टेस्ट होते. तुम्ही ही जर एकदा मिठाई बनवून बघा, तुम्ही परत बाजारातली मिठाई आणायला जाणारच नाही. आता थोडं कलरसाठी इथे मी ऑरेंज कलर वापरलेला आहे. चिमूटभर ऑरेंज कलर पाण्यामध्ये टाकला होता आणि तो आता यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता बघा, मिठाई आपलं मिश्रण जवळपास कोरडं होत आलेलं आहे. त्यात आपल्याला पंपकिन सीड मी थोडेसे टाकलेले आहेत. यामध्ये तुम्ही मगज बी टाकू शकता, बदामचे काप टाकू शकता, हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर इथे मी सुरुवातीला पंपकिन सीड टाकलेले आहे आणि थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी गोळा याचा तयार झाला पाहिजे. थोडंसं अजून याच्यात ओलसरपणा आहे, तर अजून एक 2-3 मिनटं आपल्याला हे चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे मिश्रण.
तर आता मिश्रण चांगलं कोरडं झालेलं आहे. आता शाईन येण्यासाठी आपल्याला हे तुपाचा वापर करायचा आहे. तर हे गिरगाईचं तूप आहे आणि गिरगाईचं तूप जर म्हणाल तर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला जाल ना तर खूप महाग असतं आणि रोज आम्ही दूध 100 रुपये लिटरप्रमाणे दूध घेतो आणि त्याचंच हे महिन्याला मी जवळपास 1 ते 1.5 लिटर तूप त्यापासून काढते. आणि डायरेक्ट डेअरीतून आणल्यामुळे डायरेक्ट गोठ्यातून आणल्यामुळे याला चांगलं तूपही पडतं. आता एका हा प्लेटला मी बटर पेपर लावलेला आहे, त्याला तूप थोडंसं लावून घेतलेलं आहे आणि मिश्रण ताटात टाकून ह्या प्लेटला चांगलं असं पसरवून घ्यायचं आहे. तर याच्याकडे बघून तुम्हाला असं वाटणार सुद्धा नाही की ही आपण शिल्लक राहिलेल्या बेरीपासून आणि ताकाच्या पनीरपासून ही मिठाई बनवलेली आहे. आणि ही जेव्हा मी बनवली ना आणि खायला दिली ना सगळ्यांना, तर कोणालाच वाटलं नाही की ही बेरीपासून बनवलेली मिठाई आहे. तर सगळे आश्चर्यचकित झाले की खरंच ही बेरीपासून बनवली आहे का, की बाजारातून आणलेली आहे. कोणाला ओळखायला सुद्धा आले नाही की ही घरी बनवली आहे. आता यावर थोडेसे बदामचे काप आणि काही पंपकिन शीट टाकून घ्यायचे आहे गार्निशिंगसाठी. दिसायला खूप सुंदर दिसतात अशा प्रकारे तुम्ही गार्निशिंग केली तर. तुमच्याकडे जर चांदीचा वर्क असेल ना तर तो सुद्धा तुम्ही ह्या मिठाईवर लावू शकता. अधिक सुंदर दिसेल ती. आता ही आपल्याला चांगलेच आपल्याला हे ड्रायफ्रूट आहे ना चांगले प्रेस करून घ्यायचे आहे त्यावर. आणि आता ही सेट करण्यासाठी आपल्याला 2-3 तास असंच बाजूला ठेवून द्यायचे आहे. नॉर्मल टेम्परेचर आपल्याला येईपर्यंत थंड होईपर्यंत. आता आपल्याला हे मी 3 ते 4 तासानंतर आता हे कट करायला घेतलेले आहे. थंड झालेले आहे, नॉर्मल टेम्परेचरला आलेली आहेत. आता हे बघूया, पूर्ण थंड झालेले आहे. आता कट करूया. तर कट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी करा, षटकोनी करा, तुमच्या आवडीप्रमाणे हवा तो तुम्ही आकार देऊ शकता. किंवा तुमच्याकडे साचा असेल ना तर साचाचे सुद्धा याला तुम्ही आकार देऊ शकता. साच्याने सुद्धा हे कट करू शकता. तर काही मी साच्याने पण काढलेले आहे आणि काही अशा प्रकारे शंकरपाळ्याचा आकार त्याला देऊन असे काजू कतरीसारखी काटलेली आहे. याआधी तुम्ही अशी मिठाई कधीही खाल्ली नसेल आणि कोणीही असा व्हिडिओ तुम्ही बनवलेला नसेल, ही मात्र माझी गॅरंटी आहे. तुम्ही नक्की बघा चॅनलवर असे व्हिडिओ आहेत की नाही. बघा तुम्ही किती स्वस्तात मस्त अशी हजारो रुपयाची मिठाई घ्यायला जाल तरी अशी मिठाई येणार नाही. तरी आपली अशी मिठाई तयार झालेली आहे. तुम्ही कुठल्याही सणावाराला, आता रक्षाबंधन जवळच आलेलं आहे, आपल्या भावासाठी अशी मिठाई तुम्ही नक्की बनवून ठेवा आणि रक्षाबंधनसाठी अशी मिठाई नक्की वापरा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे वेस्टपासून बेस्ट बनवलेली मिठाई कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. एक मिठाई तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते बघा. तर अगदी मऊ लुसलुशीत, अगदी तोंडात मेल्ट होणारी अशी ही मिठाई आपली तयार झालेली आहे. जर आपण ताक बनवलं तर फेकूनच देतो ना, तर त्यापेक्षा एकदा तुम्ही हे वापरून बघा. यातलं जेव्हा तुम्ही दूध आणता 100 रुपये लिटरचं आणि ते दुधाचा एक कण आणि कण वापरल्या जेव्हा जातो ना तेव्हा आपले पैसे वसूल होतात. आणि अशी मिठाई जर बनवल्यावर तर काही विचारूच नका, खूप छान होते. तर कशी वाटली? थँक्यू.